हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नैना माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज दिवसभर मस्तपैकी मॅजिकला फिरून आलो आहे मी आणि त्याचा व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे चॅनलवरती। काय काय आम्ही दिवसभर काय केलं काय फिरलो ते सगळं काय तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। आणि आता दिवसभर थकल्यानंतर दिवसभर तर आम्ही चालता फिरताच काय काय खाल्लेलं आहे, पण आता मस्तपैकी निवांत जेवण करायला बसलोय। तर सगळ्याला जे काय काय पाहिजे होतं ते जेवणात मागवलेलं आहे। आम्हाला एक मस्तपैकी चिकनची स्पेशल थाली मागवलेली आहे। आता असं आहे की हे जी चिकनची थाली जी मागवलेली आहे ना, तर इथं असा रूल आहे की ह्या चिकनच्या थालीमधलं जे काही जेवण उरलं ना तर ते आपण पार्सल घेऊन जाऊ शकत नाही। तर इथं जे सगळं काही जे खायचं ते खा आणि बाकीचं उरलेलं हे इथंच ठेवायचं असा रूल आहे। तर बाकी दुसरं जेवण आपण पार्सल घेऊ शकतो, पण हे जेवण ह्या थालीतलं जेवण हे पार्सल बिलकुल देत नाहीत असा नियम आहे। तर आणखीन एक सांगते, जे तुम्हाला ही तिखट चिकनचं कालवण दिसते ना ते हे पूर्णपणे सचिन एक वाटी फक्त त्यातला रस्सा घेतला होता। बाकी हे चिकनचं कालवण जसंच्या तसं त्यातलं कुणीच काय पीस पण घेतले नाही आणि कालवण पण घेतलं नाही, हे तसंच होतं। का तर हे चिकनचं फ्राय म्हणा किंवा हे चिकन कंटकी फिक्कं हे सगळं जे होतं ना हेच खूप जास्त आम्हाला चववाला झालं होतं। बाकीच्यांनी जे ते मागवलेलं तेच खाल्लं, त्यांना घ्या म्हणलं तर कुणी काय घेतलं नाही, नको म्हणले आम्हाला बास होतं। का तर ज्यांना पनीर वगैरे जे खायचं होतं ते खाल्लं आणि जेवण वगैरे केल्यानंतर मस्तपैकी आईस्क्रीम खाल्ली आणि आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आम्ही रूमवरती यायला निघालो। येताना मस्तपैकी केक घेतला आणि केक घेतल्यानंतर गुड्डीचा फोन आला की 11:30 वाजून गेलेत, मी एकटीच आहे रूमवरती। डुग्गूला आणि तिला रूमवरतीच ठेवलं होतं का तर आम्हाला फिरायला जायचं होतं आणि डुग्गूची तब्येत जराशी खराब होती, त्याच्यासाठी गुड्डीला नेलं नव्हतं। तर ती म्हणली मी एकटीच आहे त्यासाठी लवकर या। तर त्यांना तिकडं पाठवून दिलं, माझ्या मोठ्या भावाला यांना पिऊला यांना सगळ्याला म्हणलं तुम्ही जा आता केक कापतो आम्ही म्हणलं। आणि आम्ही आल्यानंतर केक वगैरे घेऊन आलतो, तर आम्ही आल्यानंतर मस्तपैकी असा केक कट केला आणि केक खाण्याची आता कुणाची इच्छा नाही का तर सगळ्यांची पोटं फुल आहेत, सगळ्यांनी पोट भरून जेवण केलंय। तरी सुद्धा आता केक कट करतो आणि सगळ्याला एक एक पीस कट करून देतो जेणेकरून केक सुद्धा संपून जाईल। तर चला केक कट करूया। तुम्ही थोडंसं मागं जाता का बघू दे व्हिडिओ कसला म्हणजे ते बी काढते ना, अगं ते बी काढते ना बघायचं की त्याला कोणतं हे काढून टाकू का? ट्राय करता येईल ना, दुसरं ट्राय करता येईल दुसरं कोणाला ट्राय करतो हे बघ टाकू द्या, हे असं काढ बरोबर तो बघ तिथे नाही आता ते कट दिसतंय काय? हा दिसतं सगळं तिला म्हणतो मला हा जोळे अरे जोळे काट काकू यू उडव कर बाबा इकडे उडवशील। थांब लॉक पडली आता ये। अरे चला ना केक कापायचा होता ना वरती, चल वरती टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर स्नेहा हॅपी बर्थडे टू यू। काप का पीस करा असे करा चमच्यानं नका ना हाताने चारा तर बघा ए तू पण घे रे हा बस त्याच्यावर ए जा तुम्ही दोघी जण जा लोक जा फुगी फुटा जा लोक बस अरे बस आता का तुम्ही दोघं जण बारे नाही तुम्ही दोघं बारे नाही उठा तुमची बारी मग सगळ्याचीच बारी आमची पण आहे तुमची बारी चला
हा चल घ्या एक एक बोलू घ्या दोघं जण. ए बोलूनच कमी आहेत नाही हाय ते भरपूर आहे ह्याच्या खाली पाहिजे. किती आहे त्याच्या खाली हात लावायचा नाही पण हात नाही लावायचा. बघा आता विनोद मामाची हा ए उठ रे गुडली. सांगा चाला ना. चला चला दोघं थांबा त्याला येऊ दे थांबा तिच्या लाजायला लागलाय नाही तर नका लाजू आता गाठ का एवढं प्या. बघा घ्या दोन एक घ्या तिथून एक हा सगळ्यांना बरोबर झालं आता आता तुम्ही दोघे एक एक बाकी घाबरले माझे दादू माझी मम्मी बसायच्या ती फुटणार तिथे दोन आहेत बरोबर बरोबर आले सगळ्यांना थांब 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 डॅडी डायरेक्ट बसला मस्ती चालू होती त्यांची. रात्री स्विमिंग करून हा 3 वाजता रात्री आले स्विमिंग करून एवढं थंडी चालता येणे एवढं. हा घ्या तुम्ही. हा चला हा पाटी पाटी हा पाटी तिकडे हो जरा पलीकडे पलीकडे. हात नाही लावायचा हात नाही अलाउड नसते आणि बॉल फुगा पडू द्यायचा नाही खाली. हा फुटतोय तसा गेमच आहे ते. हा फड चला दाबा. नाही नाही हात नाही लावा नाही ग हात नाही लावा. बरं दुसरा हा दुसरा फोडा चला हात ना घाल. आहे का तुम्ही दोघे दिसतच ना काय तुम्हाला गावचं नाही का नाही. हा आता चला वापस तुम्ही दोघे जण फोडा फोडा तुम्ही दोघे. ए तुम्ही दोघं आता बस तुम्ही दोघं बस आता. बरं तेवढं फोडा बरं तेवढा फोडा बरं. ए तुम्ही उठा रे दोघं जण आता उठा ना. त्यांना एक फुगा फुटा ना त्यांना. फोडा 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 फोडा. फुटला. अरे फुट उठणार आहे त्याला लाजाकार झाला आता. नाही नाही उठ 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 ए उठ उठ दादा बहीण तुम्ही दोघं उठा उठा ना. ए दादा उठव त्याने. सगळ्यांनी फोडायचं आम्ही पण फोडणार आहोत. आम्ही दोघ जण फोडतो ही वैशुद्धा ती भाऊ फोडते दोघ जण. सगळे आपापले फोडा चला. हा 2 मिनिटांनी 2 मिनिटं थांबा मम्मी थोडी इकडं फोडा. मम्मी तू ते ढकला त्यांनी हातातच फोडायला लागलं ती. आपण दुसरा खेळ फुटला नाही पप्पाच्या कमरेमध्ये चाललं. दाब
तुम्ही. हात लावला का? हात लावला. हातावर तुझा हात इकडे, तुझा हात समोर घे, तुझा हात समोर घे. चिमटा घे, मला माहित आहे. बुडकी काय हात लावला. हात नाही लावत. नाही लावला हात. चला 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 थांबा पाठ आणि हे हे हात लावला तुम्ही पाठ कुठं तर काय मला फोडा